च्या दसरा मेळाव्यांनी वादाची नवी ठिणगी पडली आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभ्या असलेल्या दोन्ही नेत्यांनी दसरा मेळाव्यांमधून आपापली भूमिका मांडली। त्यातून बोचरे शाब्दिक वार केले गेले, जे घाव समाजातला तणाव वाढवायला कारणीभूत ठरू शकतात। आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती करतो। आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। परत क्लिअर सांगतो। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंडे बंधू भगिनी आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या वादाला चांगलीच धार आली आहे। भगवान भक्तीगडावरील मुंडे बहीण भावांच्या भाषणाचा सगळा रोख ओबीसी आरक्षणावर होता। त्याला पार्श्वभूमी होती जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मुंबईतल्या आझाद मैदानातल्या आंदोलनाची। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला। त्यावर बोलताना धनंजय मुंडेंनी मांडलेल्या भूमिकेवर जरांगे पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला। तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात तू तुला नीट राहायचं। तू दादा फादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। परत क्लिअर सांगतो। तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड लपव तसले धंदे नसतात माझ्यापाशी। छक्के म्हणजे माझ्या संग खेळू नको, तू चांगल्या नेत्या संग घे। आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी जर तरायला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत। मग नारायणगडावरून झालेल्या दसरा मेळाव्यातून बोलताना मनोज जरांगे पाटलांच्या निशाणावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे होत्या। हैदराबाद गॅझेटवरून पंकजा मुंडेंनी केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी नेहमीच्याच त्यांच्या भाषेत बोचरी टीका केली। इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच। मग आता इंग्रज ह्यो तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली आणि तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं? तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं। पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात बोलताना जातीय राजकारणावर जोरदार प्रहार केला। त्यासोबत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी केली। पंकजा मुंडेंच्या भूमिकेचा जरांगे पाटलांनी समाचार घेताना थेट इशारा दिला। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत। तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळ करून टाकलं। स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटोळ केलं, तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला? मुंडे बंधू भगिनी आणि जरांगे पाटलांमध्ये वार पलटवार सुरू असताना यात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उडी घेत जरांगे पाटलांवर बोचऱ्या भाषेत टीका केली। जरांगे हा माणूस खरोखर मनोरुग्ण माणूस आहे। जरांगेकडून त्याचं शिक्षणच कमी आहे बिचारायचं। एका बाजूला त्याच्या बुद्धीची कीव पण करावीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विष पेरत चाललाय त्याचं प्रत्यंतरही बघायला मिळतं। आदिम कालावधीमध्ये जशा रानटी टोळ्या जशा भांडणं मारामाऱ्या करायच्या तशा पद्धतीचं हे जरांगेचं वर्तन आहे। ज्याला लय प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं। जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं, आपण ताईट दिसावं, आपण लोकात 10-5 पोलीस आपल्या मागं पुढे दिसावं, मग ते ट्रूप बेटके चालले म्हणून आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा। आणि एवढं जातीसाठी लढे असते तर आता त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं, ते दिलं सोडून। त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना,
हे असल्याला मी महत्त्व देत नाही, मोजित नाही, गिनीत नाही. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि त्या विरोधात ओबीसींचे निघत असलेले मोर्चे, त्यामुळे महाराष्ट्रातलं समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालंय. आता यावरून मुंडे बंधू भगिनी आणि मनोज जरांगे पाटील आमने सामने आल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.